सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री उद्धव ठाकरेंना सोडून आम्ही अखेर खूप मोठी चूक केली, ढसाढसा रडले. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून या मंत्र्यांना, या आमदारांना सगळ्यात मोठा झटका. भारतीय जनता पार्टीने अखेर जागा दाखवण्यास केली सुरुवात. तर उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते. जर उद्धव ठाकरे आज असते तर आमच्यावरती ही वेळ आली नसती. आमदारांसह मंत्री देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने. मित्रांनो, देशात काय घडतंय, महाराष्ट्राचं राजकारण सध्या कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित जी प्रकरणं बाहेर येत आहेत, त्या प्रकरणाशी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींचा संपर्क आलाय. त्यांची चौकशी सुरू असतानाच आता मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं बंद होतंय का, आणि कोण कोण मंत्री, कोण कोण आमदार आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कंटाळले आहेत, आणि राज्यात नेमकं पुढील 8 दिवसामध्ये काय घडतंय याची सगळ्यात मोठी खबरबात सध्या आपल्यापर्यंत पोहोचली. मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची अपडेट. भारतीय जनता पार्टीने बरोबर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला. अजित पवार गटाला पहिला मोठा धक्का देत आता बारी आली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर यांची आणि अनेक शिंदे सेनेचे आमदार या प्रकरणाशी संबंधित असल्याची सध्या सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी या प्रकरणावरती आपला सगळ्यात मोठा डाव खेळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आपण हे प्रकरण चालू असतानाच आपण जर साताऱ्यामध्ये पाहिलं तर साताऱ्यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांना मारहाण केली. ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी. मंत्र्याला मारहाण करण्या इतपत जर प्रकरण जात असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना लाख पटीने बरी होती. इथे मात्र आपण देखील आता सुरक्षित नसल्याची भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. फरक स्पष्ट आहे. तुम्हीच ठरवा खरी शिवसेना कोणती. शिवसेना नेते अंबादास दानवेंनी सध्या त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सदस्य फोडायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्याचं कानफाट फोडलं होतं, कॉलर पकडली होती आणि कानाखाली तार दिसणं वाजवली होती. ही खरी शिवसेना. स्वतःकडे एक चांगल्या खात्याचा मंत्री व त्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद असताना सुद्धा शंभूराज देसाई भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की करताना होते व त्यांचा हात फ्रॅक्चर होतो. इथपर्यंत की हाताला बँडेज, पट्ट्या लावाव्या लागतात. इथपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पालकमंत्र्यांच्या अंगावरती जाऊ शकतात. म्हणजे शिंदे सेना सध्या सरकारमध्ये आहे की शिंदे सेना विरोधात आहे, अशा प्रकारचं प्रकरण शिंदेच्याच आमदारांना आता पडत नाहीये. खरंच शंभूराज आज खऱ्या शिवसेनेत असते तर भाजपवाल्यांनी धक्काबुक्की करण्याची हिंमत केलीच नसती, असा उपरोधिक टोला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलाय. त्यामुळे शंभूराज देसाई यांना आता नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असतील. उद्धव ठाकरेंचा जो दिलदारपणा आणि जे ठाकरेंचा ब्रँड होता, तो ठाकरेंच्या ब्रँडला भाजपा कायमस्वरूपी दबकून होती. मात्र शिंदेच्या कालावधीमध्ये मंत्र्यांना जर मारहाण होत असेल तर मात्र आपला पक्ष आहे की काय, असं सध्या संशय त्यांच्याच नेत्यांना येऊ लागलाय. एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या 2 वेगवेगळी प्रकरण आहेत. शिंदे सेनेला सोडून 7 जिल्हा परिषदेवरती भाजपने त्यांना बाजूला सोडून इतर पक्षासोबत युती करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरीकडे शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशांना आता देवेंद्र फडणवीस हिरवा कंदील लावतायत. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांनी आता मात्र राजकीय गेम करण्यास सुरुवात केली असून या गेमचे पाटीदार कोण कोण होत आहेत, कोणाला आता सगळ्यात मोठा झटका बसतोय ते सोमवारपासून समजेलच. पण सध्या मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी झाल्यानंतर जी सगळी महाराष्ट्राची जी राजकीय वाटचाल सुरू झाली, ही नेमकी कशी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचा या प्रकरणामध्ये एकही नेता, एकही पदाधिकारी आढळत नाही. नेमकं हे काय चाललंय मित्रांनो, तर इथे मात्र सत्ताधारी पक्ष, 2 पक्षातील नेते मात्र इथे अडकलेत आणि त्यांना बाहेर काढण्याची भाजपची जोरदार तयारी असल्याचं यावरून सध्या तरी जाणवतंय.
पुढचा नंबर कोणाचा हे आपल्याला लवकरच समजेल. मात्र शिंदे गटाची धाकधूक वाढली हे मात्र नक्की. धन्यवाद.